नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। झटपट आणि टेस्टी सांबार बनवण्यासाठी आपण आज सांबार प्रीमिक्स बनवणार आहोत। हे बनवून ठेवलं की सांबार बनवायला फार असा वेळ लागणार नाहीये, तर त्याचीच तयारी आज चालू आहे। कढई जाड वापरलेली आहे की जेणेकरून एकदा तापली की बारीकवर ठेवायचं। इथं बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत 30 आणि ज्या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या 8 ते 10 घेतलेल्या आहेत। कलरसाठी म्हणून बॅडगी मिरचीचा वापर केलेला आहे। आणि डाळी आणि तांदूळ तर इथं अर्धी वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ, 2 चमचा उडदाची डाळ, 2 चमचा मूग, 1 चमचा तांदूळ आणि 1 चमचा घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ। मसाले यासाठी घेतलेले आहेत कढीपत्ता वाळलेला 1 वाटी आहे, अर्धी पाऊण वाटी धने आणि खोबरं, जिरे 2 चमचे, लवंगा 4-5, मिरे 1 चमचा आहे, लिंबा एवढं इथं घेतलेला आहे, चिंच आणि मेथी दाणे 1 चमचा घेतलेला आहे। चिंच पण आपण यात घालणार आहोत की जेणेकरून त्याला छान टेस्ट येणार। हळद घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे, आपण ते सगळ्यात शेवटी टाकणार आहोत। आणि हिंग, या तिन्हीला आपण सगळ्यात शेवटी मिक्स करणार आहोत। तर अगोदर थोडंसं तेलात आपले जे डाळी आहेत त्या भाजून घेऊयात, कारण डाळी जराशा कडक जातीच्या असतात, त्यामुळं अगोदर जे कडक पदार्थ असतात त्यांना भाजून घ्यायचं, डाळी आणि त्याचबरोबर तांदूळ। तर तुम्हाला सांगितल्यासारखं एकदा कढई तापली की गॅस बारीक ठेवायचा आणि ज्या डाळी आहेत त्याला खमंग वास आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तर या ठिकाणी काही जण तांदूळ घालत नाहीत, काही जण तांदूळ घालतात, काही जण मूग डाळ घालतात, काही जण मूग घालतात, काही जण हरभरा डाळ सुद्धा नाहीत घालत। तर असं सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी असतात, म्हणजे वेगळ्या त्यांच्या खाण्याच्या सवयीवर। त्यात आता जेव्हा डाळी छान भाजल्यानंतर त्याच्यापेक्षाही सॉफ्ट नेचरचे असतात हे मसाले, तर आपण नंतर टाकले तरी चालतील। धने मात्र ना या सांबारला धने आणि कढीपत्ता फार इम्पॉर्टंट आहे, का तर या दोन्हीचा वास इतका मस्त येतो सांबार करताना। कढीपत्ता जर तुमच्याकडे वाळलेला नसेल तर जो आपला फ्रेशवाला आहे तोच घालायचा आणि ते कढईत टाकून जेव्हा भाजतो तेव्हा तो कुरकुरीत होतोच। मी वाळवूनच ठेवलेला, कारण मला सांबार पावडर बनवायचं होतं। तर तुम्हाला सांगितल्यासारखं सांबार पावडर जी आहे करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत, पण ही जी मी तुम्हाला पद्धत मला स्वतःला खूप तिचा स्वाद आवडला। मी जेव्हा ही रेसिपी माझ्या मैत्रिणींना दिली त्यांनाही हे सांबार पावडर प्रीमिक्स आवडलं, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। चिंच जी आहे बारीक तुकडे करून टाकल्याने ती कुरकुरीत होते आणि मिक्सरमध्ये फिरवायला सहज सोपी होते, म्हणून त्याला मी तुकडे करून टाकलेले आहे। चिंच पण हे सगळे मस्त भाजले की बघायचं की कढीपत्ता वगैरे कसा छान भाजलाय का किंवा कुरकुरीत झालाय का वगैरे, आणि डाळीच्या कलरवरून लक्षात येतच आपल्याला की ते किती छान भाजलं असेल। मग सगळ्यात शेवटी आपल्या मिरच्या वाळलेल्या पण असतात, आता फक्त त्याला तेलातून परतून घेतल्यामुळं काय होतं त्याला एक वेगळाच स्वाद येतो। बघा तुम्ही मिरची जर तुम्ही तेलात न परतता जर भाजून पावडर करून आणली असेल तर त्याचा स्वाद, आणि दुकानातून आणल्या पावडर करून आणतो त्याचा स्वाद वेगळा असतो। जो भाजतो आपण ना तेल टाकून तेव्हा मिरचीचा स्वाद जरा जास्त छान झालेला असतो असं मला वाटतं, म्हणून थोडंसं जे तेल होतं त्यातच या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। कढई जाड असल्यामुळे एक 10-15 मिनिट गॅस बंद करून या मिरच्या त्यातच ठेवल्या तरी सुद्धा त्या कुरकुरीत होतात, आणि आपल्याला असंही मसाले थंड झाल्यावरच ते बारीक करायचे आहेत। आणि तुम्ही जेव्हाही सांबार पावडर कराल तर थोड्याच क्वांटिटीमध्ये करायचं, कारण जास्त करून आपण ठेवलं की त्याचा जो स्वाद असतो तो येणाऱ्या दिवसात कमी होतो। म्हणून आपल्या कुटुंबाला जेवढं आवश्यक आहे तेवढं आणि फ्रेश केलं की कमी वेळेत पण तयार होतो, शिवाय
प्रत्येक वेळेस त्याचा जो वास असतो तो नवीन फ्रेश असा असल्यामुळे सांबार जे आहे ते शिजतानाच खूप छान वास येतो. आणि सांबारमध्ये ना तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाज्या टाकताना त्यावर सांबार इरुळी म्हणजे कांदा मिळतो, तो घालून जर सांबार केलं ना खूप छान लागतं. इथं मी सगळ्यात शेवटी खोबरं टाकलेलं आहे. खोबऱ्याला आपल्याला खिसायचं नाही आहे. आणि हळद, त्याचबरोबर थोडीशी हिंग. आणि आता ह्याला मी गार व्हायला ठेवते. गार झाल्यानंतर जेव्हा मी हे पावडर करणार आहे त्याच्या शेवटी मी गूळ मिक्स करणार आहे की जेणेकरून मला मिक्स करताना अवघड होणार नाही. आणि जेव्हा पावडर झालेला आहे तेव्हा खूप छान मस्त घमघमाट सुटलेला आहे पावडरचा. अशी दरदरीत पावडर तयार केलेली आहे. पूर्ण नाईस केलेलं नाही आहे. 100% याला नाईस नाही आहे. 95-96%च ही पावडरमध्ये आहे. चला भेटूया परत. बाय बाय.